12,000 कुणबी दाखले आतापर्यंत दिले आहेत. ज्या ठिकाणी नोंदी सापडल्या त्या गावात त्याची यादी जाहीर होणार आहे. 54,000 नोंदीपैकी 30,000 35,000 नोंदी मराठवाड्यात सापडल्या आहेत. नोंदीनंतर दाखले मिळाले पाहिजे तर त्याचा फायदा होईल. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नोंदी सापडल्या हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं यश आहे. 1,54,00,000 कागदपत्रांची आतापर्यंत पाहणी केली. काही गावात जीर्ण नोंदी सापडल्या आहेत. 2 गोष्टींची अधिसूचना आम्ही काढतोय. 1-2 जुने पुरावे सगळे सोयरे शब्दाचे जे कुणबी आहेत ते यातून सुटू नये यासाठी प्रयत्न करतो आहे. हा मान फक्त जरांगे पाटलांचा आहे कारण त्यांनी खूप मेहनत घेतली. काल आम्ही एका शब्दावर 4 तास शिंदेंशी चर्चा केली. सगळे सोयरेची जुन्या पुराव्याची जे 33-34 घेतली नव्हती त्याची अधिसूचना निघाली, ते लागू होणार. आणि पुन्हा आम्ही सगळ्यांना आग्रह धरला, जरांगे पाटील साहेबांची प्रामुख्याने मागणी होती का त्र्यंबकेश्वर, राक्षस भवन, भटाकडे असलेली माहिती, पोलीस पाटलाकडे असलेली माहिती, गाव स्तरावर असलेली माहिती किंवा तुमची लसीकरण द्यायची ही माहिती सुद्धा पुरावा म्हणून गृहीत धरला पाहिजे किंवा सहपुरावा म्हणून. तर त्याची अधिसूचना 1 ते 2 दिवसात निघणार आहे. म्हणजे आपण बऱ्यापैकी आता 2 अधिसूचनेमध्ये हा मार्ग अतिशय सुकर आणि सुलभ करण्याचा आपण प्रयत्न करू. आता प्रशासनातल्या काही थोडा काय झालं, काम झालं पण ते बाहेर आलं नाही. म्हणजे आता इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. काय झालं, एखादी वंशवाढ जर आपण पाहिली तर हा रामोजी का राघोजी आहे, तर ह्या राघोजीचं आडनावच नाही आहे नोंदमध्ये. त्याचं आडनाव शोधावं लागतं, त्याचं वंशज शोधावं लागतं आणि मग आपल्याला समोर थोडं किचकट आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा आता आपण नवीन टीम कामाला लावतोय. म्हणजे शासनाकडे लगेच प्रस्ताव, त्याचा अर्थ, त्याच्या खर्चा सहित ते सगळी टीम पाहून ते वंशवाढ झाली तर मग आपल्याला लगेच त्याचा व्यापकता त्याच्यामध्ये येईल. असं एकंदरीत जे कुंभी आहे ते सुटू नये हा प्रयत्न नक्की मला वाटते होईल. ज्यानं अर्जच केला नाही त्याला आपण घरी सांगू बाबा तू अर्ज करा, असं नाही होणार. त्याला अर्ज करावा. आता अर्ज दिल्यानंतर मग आता जालन्याला 1,852 लोकांचे एकंदरीत अर्ज दिले आणि त्यानंतर 1,778 लोकांना जातीचे प्रमाणपत्र. आता हे सगळ्या जिल्ह्याचं सांगू का? 1,879 परभणी आपण 1,879 लोकांना, नंतर हिंगोली 55 लोकांना, 127 नांदेड 127 लोकांना, बीड 7,667 आणि अर्ज दिले बीड मध्ये 6,387 आणि लातूर 158 आणि नंतर 119 आणि धाराशिव 2,578, 2,290 आणि एकूण जे नाकारलेल्या अर्जाची संख्या फक्त 181 आहे. एकंदरीत अशी अवस्था आहे. आता आपण काय केलं, ह्या गतिमान व्हासाठी गावागावात लिस्ट लावली. 17-18 गावातच शिबिर घेऊ आपण. म्हणजे शासन आपल्या दारी ही भूमिका आपण प्रत्येक गावात राबवणार. एकही शब्द तुम्हाला सांगणार नाही. एकंदरीत जे तुम्ही कामाचा आढावा घेतला याच्यावरती एक आंदोलन म्हणून तुम्ही सॅटिस्फाईड आहात का? कसं आहे, पहिले आपण जर पाहिलं तर याच्यात मी पूर्ण समाधानी नाही, पण याच्यात काम करणं खूप गरजेचं आहे. एकंदरीत काय झालंय का प्रशासनावर नव्यानं आलेली ही जबाबदारी सगळी ह्या 7-8 महिन्यात नव्यानं आलेली जबाबदारी आणि याच्यातलं पाहिजे तेवढं सोपं असं होईल. जसं आता विदर्भात जर तर जन्ममूर्तीची नोंद गावात सापडतं, कोतवाल मुखाची नोंद सापडतं, पण इथं वेगवेगळे आव्हानं आहेत. इथे जन्ममूर्तीची नोंद नाही, तर कोतवाल मुखाची नोंद नाही. मग महसूल रेकॉर्ड पहा, जिल्हा परिषदचा रेकॉर्ड पहा, अधिक असे 4-5 रेकॉर्ड घेऊन ते जुळवाजुळ करता येतं. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे पाहिजे तेवढं समाधानकारक जरी नसलं तर मला पूर्ण विश्वास आहे का या 15 दिवसामध्ये आपण प्रचंड काम कारण आतापर्यंत आम्ही काय केलं, आम्ही काही खाली लक्ष दिलं नाही. आम्ही पाहिलं मंत्रालयात गेलो, मंत्रालयातल्या काय दुरुस्त्या आहेत. पहिले तर मराठा, मी तर कुंभी आहे याचा आम्ही विधानसभेत आम्हाला त्याचाच अभ्यास करावा लागला. मग तर मी तर जातीच्या थोडंसं दूर आहे. जात माझ्या नावाने कधीच लागले नाही. पहिल्यांदा जात माझ्या नावानं चिटकली तर मी त्याचं थोडंसं मला फार आनंदही नाही. पण ते सगळं करायसाठी आपली सगळ्या समाजाचं समाधान, माझं असं म्हणणं का ते शेतकऱ्याचंच आहे. शेतकऱ्याचं समाधान झालं का सगळं समाधान होते.
पण तरी सुद्धा हा महाराष्ट्र, कारण मराठा हा प्रचंड 90% कुंभीच आहे, 100%. त्याच्यानं त्यांचं समाधान शेतकऱ्याचं समाधान होईल असंही माझ्या डोक्यात होतं आणि मग आम्ही कामाला लागलो. ते कसं आहे, आता तुम्हाला माझं काय मत आहे का ते अजून पूर्ण झालं नाही. तर तुम्ही एक लक्षात घ्या का ही अधिसूचना जिथपर्यंत आम्ही जरांगे पाटील साहेबांकडे दाखवत नाही, लक्षात घ्या, ते दाखवल्यानंतर त्याच्यात काय दुरुस्त्या काय करायच्या ते आताच आम्ही नाही दाखवू शकत. जिथपर्यंत जरांगे पाटील साहेब ते पाहत नाही, पाहिल्यानंतर ते त्याच्यावर अभिप्राय काय देतं आणि त्यांनी जर तिथंच अभिप्राय काही दिलं तर आम्ही तुम्हाला नक्की ते दाखवू. पण आता अधिसूचना त्यांच्याशिवाय आपल्याला दाखवता येणार नाही. तोपर्यंत आतापर्यंत जी चर्चा झाली तोपर्यंत सगळी सोयऱ्याची व्याख्या नेमकी म्हणजे काय गृहीत धरली सांगितलं. अहो अर्धा तास तर तुम्ही थोडं थांबा ना, एवढी काय घाई आहे? तुम्ही सांगा हा मान जरांगे पाटलांचा आहे, त्यांनी एवढं मेहनत घेतली, एवढे सगळे कष्ट केले, त्यांना न दाखवता आम्ही तुम्हाला दाखवलं तर ते नाही. हा प्रश्न त्यांचा आहे. मी काही मुंबईला जाऊ नये किंवा 20 तारखेला आंदोलन करू नये याच्यासाठी आलो नाही. माझी भूमिका आंदोलकासह एक सहकारी म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून आहे. त्यांनी आमचं काम आहे प्रामाणिकपणे कुठलाही समाज असतो त्याचं समाधान होणं हे सरकारचं काम असतं आणि ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्याची एक भूमिका, एक कार्यकर्ता म्हणून आम्ही मध्यस्थही म्हणता येणार नाही, एक कार्यकर्ता म्हणून आपण भूमिका घेतोय. आता जे काही आम्ही याच्यात 4-4 घंटे रात्रभर जाग हे करून आपण हे सगळं निर्माण सगळ्या गोष्टी, काल आम्ही एका शब्दावर आम्ही भांडलो, सीएम साहेब सुद्धा त्याच्यावर सकारात्मक रीतीनं कसं करता येईल सगळा प्रयत्न त्यांनी खरं तर अतिशय 4 घंटे, त्यांचं पहिलं फ्लाईट चुकलं, दुसरं चुकलं आणि तिसऱ्या फ्लाईटनं ते गेले वाटतं, मला असं वाटतं एकंदरीत. तर हे सगळं करून तो आपण सगळं तयार केलेलं आहे. आता आम्ही तयार केलेलं हे जरांगे साहेबांना त्यांच्या भूमिकेतून, कारण आखरी समाज महत्वाचा आहे आणि समाजाशिवायही त्यांनी समाजाचं ज्याच्यात भलं होईल तेच त्यांनी करावं. आम्ही मग आमचं भलंही त्याच्या हा विषय नाही. त्यांनी त्यांच्या भूमिकेतून त्याच्यातून त्यांनी ते पाहिलं पाहिजे आणि त्याच्यात जर आम्ही आणलेलं कागद, आम्ही घेतलेला विषय हा जर समाजासाठी पोषक असेल तर तो ते निर्णय घेईल ना. तो निर्णय आम्ही कसा घेणार? व्हॉट्सअपवर मी आता एक लक्षात बच्चूकडे असल्यानं अडचण येणार नाही. माझं काय म्हणणं आहे का ह्या जुन्या म्हणजे फक्त मराठवाड्यात 3513 हो आरामशीर सांगतो, फक्त आम्हाला तिकडे लवकर जावं लागतं. संभाजीनगर 4474, जालना 3318, परभणी 2891, हिंगोली 3513, नांदेड 1748, बीड 13128 आणि लातूर 901, धाराशिव 1603 अशा फक्त 8 जिल्ह्यातल्या 31,576. आता याला गुन्हागार करावं लागेल. ह्या नोंदी कधीची आहे? 1800. त्याचे किती झाले असं असे फांद्या हा वटवृक्ष आहे, तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे याला आपण चौपट पाचपट कसं गुन्हाचा आहे तो वेगळा गुन्हा असतो. या जुन्या आहेत की आता सापडलेल्या आहेत? आंदोलनानंतर तुम्ही एक लक्षात घ्या, असं आता तुम्ही ह्या जुन्या नोंदी आहे, आपण केव्हाचा रेकॉर्ड पाहतो 1857 ना, 1857 शाळेच्या प्रश्न असा आहे, यापूर्वीचे लोक याचा बेनिफिट घेतलेत का? नाही. सगळ्या नाही घेतलं. अहो ह्या धोत्या ह्या सगळ्या खजान्यात होत्या, कोणी दाखवल्याच नाही आणि आपण शिंदे साहेबांना ते प्रयत्न केले, जरांगे साहेबांना आंदोलन केलं म्हणून हा आपण बाहेर काढला. आता हे आता हे 1960 पूर्वीचं आहे. आता 1960 म्हणजे आता 1960 नंतर त्याचं वर्ष म्हणजे खूप जुनं. हा 60-62 त्याची किती वाढले असेल, एका बापाचे किती लेकरं झाले असेल पाहिलं तर, किती कागदपत्र पाहिले तर मला वाटतं लाखोच्या घरात करोडोच्या याच्यात असेल का एका जिल्ह्यामध्ये आपण 30-25 लाख कागदपत्राची छाननी केलेली आहे.
त्याची सगळी माहिती याच्यात आम्ही आता जरांगे पाटील साहेबांना देणार आहोत. जसं आता संभाजीनगरला 24 लाख, जालन्याला 21 लाख, परभणी हे भूमी अभि 1,94,00,000 आपण आतापर्यंत कागदपत्राची पाहणी केली. त्यानंतर 33-34 नमुने तपासल्याच जात नव्हते. आतापर्यंत 33-34 जे काही, आणि इथेच खूप आपल्याला वाव आहे. 33-34 मध्ये आपल्याला एकूण आम्ही जर पाहिलं तर आपण 31,33,460 तपासलेल्याची संख्या आहे. आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी आता हा कुंभी सापडण्याचा आकडा वाढत चाललेला आहे. आणि प्रत्येक तालुक्यात जर पाहिलं तर एकूण एका गावामध्ये 27 गावामध्ये ह्या नोंदी सापडत आहेत. 33-34 जीर्ण आहे, त्या खूप व्यवस्थित हाताळतात. थोडंसं जर इकडे तिकडे झालं तर ते फाटून जातं. आणि 33-34 नमुना आहे ना आपला, तो भूमी अभिलेखाचा जुना नमुना आहे. ते काय म्हणतो त्याला, इसमवारी आणि खातेवारी काहीतरी आहे. ते 1858च्या त्या काळातली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर त्यातल्या 30 ते 35,000 नोंदी ह्या आपल्या मराठवाड्यातल्या खास करून आहे. तर त्या सगळ्याच्या मध्ये त्याच्या सगळे सोयऱ्यांना कसं देता येईल त्या संदर्भात सुद्धा आपण एक मसुदा तयार केला. त्याचा अधिसूचना काढणे, या सगळ्याच्या संदर्भात ते पण आम्ही जरांगे साहेबांना सगळं दाखवणार आहोत. आतापर्यंत काल आम्ही 4 ते 5 घंटे खुद मुख्यमंत्री महोदय, 4-5 सचिव सगळे यांच्यासोबत एक बैठक, 4 घंटे एका शब्दावर, प्रत्येक शब्दावर आपली बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये एक मसुदा आपण आता जरांगे साहेबांना दाखवणार आहोत. आणि दाखवल्यानंतर त्यांच्यासमोर ते सगळं मांडल्यानंतर तर त्यांच्यामध्ये काय भूमिका त्यांची येतं, त्यांच्यामध्ये ती काही मत आहे, काय केलं पाहिजे आधी, हा सगळा विचार म्हणजे तो सगळा आपण त्यांच्या समोर ठेवू. आणि प्रशासन दोन्ही गोष्टींना त्या जास्तीत जास्त दाखले आपल्याला कसे देता येईल. नोंदी सापडल्या, पण नोंदीनंतर दाखले जर भेटले तर त्याला उपयोग नाही. आणि मग त्या दाखले भेटले पाहिजे, ते खरं तर महत्वाचं आहे. नाहीतर मग काय ताट स्वयंपाक केला पण जेवण नाही, असं व्यवस्था होऊ नये याची काळजी सरकार घेणार. मी सुद्धा 4-4, 5-5 दिवसांना स्वतः येऊन त्याचे आढावा घेण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे जी छोटी असेल, मी असेल, आम्ही सगळे चला आता विभागावर आलो, उद्या जिल्ह्यावर आपण जाऊ. आणि काय होते का आता एक नमुना आम्हाला भेटलाय मला वाटते, तर त्यामध्ये काय आहे का राघोजी राव आहे. आता राघोजी राव मध्ये गाव आलं पण आडनावच आलं. आता आडनाव न आल्यामुळे शोधणं फार कठीण जातं ना. तर आपण तो एक प्रस्ताव आता नव्यानं तयार करू. आणि इथल्या मीटिंग नंतर आमच्या लक्षात आलं का राघोजी नाव आहे ते कुंभी पण लिहिलेलं आहे.